श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आजची रेसिपी आहे माझ्या मुलाची फरमाईश. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. इथे मी कांदा, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, मीठ, गरम मसाला, चिली फ्लेक्स, ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत आणि पनीर घेतलेलं आहे. सगळ्यात आधी आपण चॉपरमध्ये कांदा, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं वाटून घेणार आहोत. एक प्रकारचा मसाला तयार करणार आहोत. तर आता मी हे सगळं टाकून असं जाडसर चॉप करून घेणार आहे. बघू शकता अशा प्रकारे, जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाडसर पण नाही, मीडियम असं चॉप करून घेतलेलं आहे. ते आपण आता पनीर मध्ये टाकूयात. पनीर मी असं हाताने स्मॅश करून घेतलेलं आहे. तुम्ही किसण्याने पण किसून घेऊ शकता. तर आता आपण हा मसाला टाकलेला आहे. चवीनुसार मीठ टाकूयात, चिली फ्लेक्स आणि गरम मसाला टाकून घेणार आहोत. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. वाटल्यास तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने पण मिक्स करून घेऊ शकता, पण एवढं हाताने जेवढं आपण व्यवस्थित मिक्स करू शकतो तेवढं चमच्याने होत नाही, त्यामुळे मी नेहमी हातानेच करते. तर अशा प्रकारे व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याचे असे बॉल्स बनवून घेऊयात आणि थोडंसं प्रेस करूयात हलकंसं. तर अशा प्रकारे मी सगळे बॉल्स बनवून घेतलेले आहेत. तुम्ही याला पनीर टिक्की पण बोलू शकता. आता आपण कॉर्नफ्लॉवर मध्ये मीठ आणि थोडंसं पाणी टाकून असं पातळ बनवून घेऊयात. इथे मी ब्रेड क्रम्स पण घेतलेले आहेत. आता आपण हे जे पनीर पॅटीस बनवलेलं आहे ते असं कॉर्नफ्लॉवर मध्ये डीप करायचं आहे आणि ब्रेड क्रम्स मध्ये असं आपल्याला कोट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी सगळे असे करून घेते. तर अशा प्रकारे सगळे आपण पनीर टिक्की ब्रेड क्रम्स मध्ये कोट करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण हे छान असे तळून घेऊयात. कढईमध्ये तेल गरम झालेले आहे. आता आपण हे पनीर टिक्की टाकून घेऊयात आणि आलटून पलटून छान असे ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊयात. अशा प्रकारे मस्त आपली ही पनीर टिक्की तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि वरून क्रिस्पी झालेली आहे, आतून एकदम अशी सॉफ्ट झालेली आहे. तर अशा प्रकारे मी सगळ्या पनीर टिक्की तळून घेते. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्या सगळ्या पनीर टिक्की तळून झालेली आहेत. दिसायला पण किती सुंदर दिसत आहेत, खायला पण तेवढेच चविष्ट आहेत. मस्त आपली अशी ही मुलांना आवडेल अशी संडे स्पेशल रेसिपी झालेली आहे आपली. तुम्ही पनीर टिक्कीचा आवाज ऐकू शकता, किती क्रिस्पी झालेली आहे. तर मस्त अशी ही आपली पनीर टिक्की बाहेरनं क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट अशी बनलेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा प्रकारे. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन आणि छान छान सोप्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.